राजा कृष्णदेवरायांना घोड्यांची आवड होती आणि राज्यात घोड्यांच्या जातीचा उत्तम संग्रह होता. एके दिवशी एक व्यापारी राजाकडे आला आणि त्याने त्यांना सांगितले की माझ्याबरोबर अरबस्थानातील सर्वोत्तम जातीचा घोडा आणला आहे. त्याने राजाला घोड्याचे निरीक्षण करण्यासाठी आमंत्रित केले. राजा कृष्णदेवरायांचे घोड्यावर प्रेम होते, म्हणून व्यापारी म्हणाला की राजा, हे घोडा विकत घ्या आणि माझ्याकडे यासारखे आणखीन 2 घोडे आहेत. मी अरबस्थानामधून ते घेऊन परत येतो. राजाचे घोड्यावर इतके प्रेम होते की त्यांना इतर 2 घोडेसुद्धा हवे होते. त्याने व्यापाऱ्याला 5,000 सोन्याची नाणी आगाऊ दिली. व्यापाऱ्याने वचन दिले की तो इतर घोड्यासह 2 दिवसात परत येईल. 2 दिवस 2 आठवडे उलटून गेले तरीही व्यापारी आणि 2 घोडे यांचे येण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते. एके दिवशी संध्याकाळी आपले मन हलके करण्यासाठी राजा त्यांच्या बागेत फिरायला गेले. तिथे त्यांना तेनालीराम एका कागदावर लिहिताना दिसले. कुतूहलाने राजाने तेनालीला विचारले की तू काय लिहित आहेस? तेनालीरामला संकोच वाटला, पण पुढे विचारपूस केल्यावर त्याने राजाला कागद दाखवला. कागदावर नावांची यादी होती. त्या यादीत राजांचे नाव अग्रस्थानी होते. तेनाली म्हणाला, ही विजयनगर राज्यातील सर्वात मोठ्या मूर्खांची नावे आहेत. अपेक्षेप्रमाणे आपले नाव अग्रस्थानी असल्याचे पाहून राजाला राग आला आणि त्याने तेनालीरामला स्पष्टीकरण मागितले. तेनालीने घोड्याच्या कथेचा संदर्भ देत म्हटले आहे की व्यापारी अनोळखी व्यक्ती 5,000 सोन्याची नाणी घेऊन परत येईल यावर विश्वास ठेवणारा राजा मूर्खच. त्याच्या युक्तिवादाला विरोध करून राजाने विचारले, व्यापारी परत आला तर काय होईल? तेनाली विनोदात उत्तर दिले की अशा परिस्थितीत व्यापारी मोठा मूर्ख असेल आणि त्याचे नाव यादीतील राजाच्या जागे येईल.